अधिक मास विशेष ऑफर्स फक्त कैलास अडगावकर ज्वेलर्समध्ये. 15 मे ते 15 जून दरम्यान चांदीच्या मजुरीवर 50% सूट आणि सोन्याच्या मजुरीवर 30% सूट. आजच भेट द्या. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. नाशिकच्या अंबडगाव परिसरात अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अंबड गावाजवळील मच्छी बाजार परिसरातील कचराकुंडीत तब्बल 3 महिन्यांच्या नवजात अर्भकाचे छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून सकाळच्या वेळी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंबड गावाजवळ दररोज प्रमाणे सकाळी मच्छी बाजार भरला होता आणि याच बाजारातील एक मच्छी विक्रेता सकाळी 6 ते 6:30 वाजण्याच्या सुमारास कचरा टाकण्यासाठी जवळील कचरा कुंडीकडे गेला असता त्याला संशयास्पद वस्तू दिसून आली. जवळ जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी एका 3 महिन्याच्या अर्भकाचा मृतदेह पडलेला असल्याचं त्याच्या निदर्शनास आलं. अर्भकाची अवस्था अत्यंत विदारक असून मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत असल्याचं सांगण्यात येत आहे. आणि या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ चुंचाळे पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शेवाळे यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून अर्भकाला तातडीनं शासकीय जिल्हा रुग्णालयात हलवले. दरम्यान एवढ्या निर्दयीपणे अर्भकाला कचराकुंडीत फेकून देण्यामागे कारण नेमकं काय असेल, हे अर्भक कोणाचं आहे, याचा मृत्यू नेमका कसा झाला, अर्भकाला जेथे आणून टाकणारे नेमके कोण होते, याबाबत विविध तर्क-वितर्क लावले जात असून संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालंय. या प्रकरणाचा पुढील तपास चुंचाळे पोलीस करत असून परिसरातील CCTV फुटेज, स्थानिकांची चौकशी तसेच इतर तांत्रिक बाबींच्या आधारे आरोपींचा शोध घेण्याचं काम सुरू आहे. NCN न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक.